नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एकूण सोन्या चांदीत ऐतिहासिक घसरण, इतिहासातील सोन्याची सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर तोंडावर आपटले. याबद्दलच 25 वर्षाचा रेकॉर्ड तुटला गेलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता इतिहासातील ही सोन्याची सर्वात मोठी घसरण काय असणार आहे व गेल्या 25 वर्षाचा कशा पद्धतीने रेकॉर्ड तुटला गेलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा. इतिहासातील गोल्ड प्राइस अपडेट. इतिहासातील सोन्याची सर्वात मोठी घसरण, सोन्याचा दर तोंडावर आपटला. पहा काय घडले, नेमके अपडेट काय आहे. प्रति तोळा सोने तब्बल 40,000 रुपयांनी स्वस्त. सोन्याच्या बाजारात इतिहासात कधीही न पाहिलेली मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचा दर अक्षरशः तोंडावर आपटला असून प्रति तोळा सोन्याच्या किमतीत तब्बल 40,000 रुपयाची घट नोंदवली गेली आहे. आणि याच घसरणीमुळे गुंतवणूकदार, सराफ बाजार आणि सामान्य ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बघा, सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण का झाली? पुन्हा प्रश्नचिन्ह. ते प्रश्नचिन्ह तुमच्या आणि आमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होतोय. बघा, सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण का झाली? इतिहासातील सोन्याची सर्वात मोठी घसरण होण्यामागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने सोन्याची जी मागणी आहे ती कमी झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात न होण्याचे संकेत मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी शेअर बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. बघा पुढे, जागतिक घडामोडीचा सोन्यावर परिणाम. खरं तर जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती काहीशी निवळल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी घटली आहे. यामुळे इतिहासातील सोन्याची सर्वात मोठी घसरण अधिक वेगाने झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचा थेट परिणाम भारतीय बाजारांवरही झाला आहे. बघा, भारतातील सराफ बाजारात या घसरणीचा मोठा परिणाम दिसून येत आहे. काही महिन्यापूर्वी ज्या सोन्याचा दर प्रति तोळा 1,00,000च्या आसपास पोहोचला होता, तेच सोने जवळजवळ आता 40,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे लग्न सराईसाठी किंवा दागिन्याची खरेदी करण्यासाठी हा जो काळ आहे तो ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. बघा पुढे, गुंतवणूकदारांसाठी संधी की धोका? पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. बघा, तुमचे आणि आमचे या ठिकाणी आमच्यासारखे लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करायचं हे संधी आहे का नेमकं धोका आहे, तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. खरं तर इतिहासातील सोन्याची ही सर्वात मोठी घसरण ही काही गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक असली तर नव्या गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. खरं तर तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरू शकते. मात्र अल्पकालीन नफ्यासाठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बघा, पुढील काळात सोन्याचे दर वाढणार की घसरणार हे पुन्हा एकदा तुमच्या ना आमच्यामध्ये पडलेला प्रश्न आहे. खरं तर सोन्याचे दर पुढील काळात कसे राहतील याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही तज्ज्ञांच्या मते सध्याची घसरण ही तात्पुरती असून भविष्यात पुन्हा दर वाढू शकतात, तर काहींच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे सोन्याचे दर काही काळ दबावात राहू शकतात. बघा, सामान्य नागरिकांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे? खरं तर या व्हिडिओच्या शेवटी एवढे या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही आम्ही म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं काय करावं? खरं तर इतिहासातील ही सोन्याची सर्वात मोठी घसरण पाहता सामान्य नागरिकांनी घाईने निर्णय घेऊ नये. दागिने खरेदी करण्यासाठी हा योग्य काळ असला तरी गुंतवणूक करताना बाजाराचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा, असा देखील सल्ला तज्ज्ञ या ठिकाणी देत आहेत. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी 40,000नी सोनं स्वस्त झालेलं आहे. गेल्या ऐतिहासिक निर्णय म्हणजेच या ठिकाणी इतिहासातील ही सोन्याची सर्वात मोठी घसरण आहे. सोन्याचा दर तोंडावर आपडलेला आहे. एकूणच या ठिकाणी प्रति तोळा सोने तब्बल 40,000 रुपयांनी या ठिकाणी स्वस्त झालेला आहे आणि एकूणच 25 वर्षाचा रेकॉर्ड या ठिकाणी तुटला गेलेला आहे.
याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।